मित्रांनो, मॅथ्स 1 मधील 3rd चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे आपण चालू केलेलं आहे। 8 मार्कांचं वेटेज असलेलं आणि समजण्यास जरी थोडं कॉम्प्लिकेटेड असेल तरी सुद्धा जर तुम्ही सुरुवातीपासून लक्षपूर्वक व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस केली तर ते सोपं आहे। असा हा चॅप्टर जो आहे तो आपण चालू केलेला आहे। याच्या अगोदरचे जे आपले लेसन झालेले आहेत मॅथ्स 1 मॅथ्स 2 या लेसन्सच्या व्हिडिओच्या लिंक्स त्यांची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि जर बेल आयकॉनवर क्लिक केलेलं असेल तर तुम्हाला रोजच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील। तर आज आपण पुढचा भाग जो आहे एपी अंकगणिती श्रेणी जे आहे ते बघणार आहोत। अरिथमॅटिक प्रोग्रेशन याच्या अगोदर आपण सिक्वेन्स बघितलाय, त्याची व्याख्या बघितली, आपण त्याचे कन्सेप्ट आहे ती आपण बरोबर पाहिली आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स बघितले की त्या सिक्वेन्सचे 2 टाइप्स आहेत की ज्या सिक्वेन्स मध्ये बाय ऍडिंग अ पर्टिक्युलर नंबर टू प्रिव्हियस टर्म वी गेट द सिक्वेन्स, that sequence is known as arithmetic progression। एखादी क्रमिका की ज्या क्रमिकेच्या अगोदरच्या पदांमध्ये एक विशिष्ट ठराविक संख्या जर मिळवली तर पुढचे आपल्याला नेक्स्ट पद मिळत असतात आणि ते पण कसे बाय ऍडिंग, बेरीज ही प्रक्रिया करून, म्हणजे त्याच्यामध्ये मिळवून किंवा बेरजेची प्रक्रिया करून जी क्रमिका आहे की जी आपल्याला बेरीज करून मिळत असते ती म्हणजे अंकगणिती श्रेणी। आणि दुसरी जी होती दुसरा प्रकार जो आहे ती दुसऱ्या प्रकारची क्रमिका म्हणजे जॉमेट्रिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन। त्यामध्ये आपण फक्त तुम्हाला ते ह्या वर्षी नाहीये जॉमेट्रिक प्रोग्रेशन नाही, फक्त आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनच शिकणार आहोत। तर त्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन साठी आपण ही दोन तीन जी उदाहरणे ती बघूया। यामध्ये अगोदर आपल्याला डिफरन्स बघायचा, फरक की डिफरन्स म्हणजे काय, टर्म्स तर आपण शिकलेलो आहोतच की जी काही सिक्वेन्स दिलेली असेल त्या सिक्वेन्स मधील फर्स्ट टर्म, सेकंड टर्म इट इज डिनोटेड बाय T1 T2 T3 अशा पद्धतीने ते त्यांचे जे टर्म्स आहेत ते आपण डिनोट करत असतो। आणि ह्या टर्म्स मधला जो फरक आहे, the difference between the two consecutive terms, it is denoted by D। Consecutive difference between two consecutive terms, it is denoted by small d। जर दोन क्रमागत आपण पद घेतली आणि त्या पदांमधील जो फरक आहे तो फरक दर्शवण्यासाठी स्मॉल d चा वापर करतात, इट इज डिनोटेड बाय d। आता हा जो फरक आहे तो फरक द डिफरन्स when the difference is constant, जेव्हा हा फरक स्थिर असेल, when the difference is constant then that type of sequence is known as arithmetic progression। म्हणजे बाय ऍडिशन तर असलीच पाहिजे ती, बाय ऍडिंग वी गेट द जी काही सिक्वेन्स असेल ती वी गेट द सिक्वेन्स बाय ऍडिंग, दॅट टाइप इज अरिथमेटिक किंवा अंकगणिती श्रेणी म्हणतो आपण। त्यामध्ये आणखी एक आहे की त्यामधील प्रत्येक टर्म्स, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इफ इट इज कॉन्स्टंट देन इट इज एपी। ते कसं ते बघायचं आपण। आणि हा डिफरन्स पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा 0 पण असू शकतो। तो जो फरक आहे दोन क्रमागत पदांमधील जो फरक आहे तो 0 असू शकतो। आणि त्यावरून त्यासाठी फॉर्म्युला तयार केलाय की डिफरन्स d इज इक्वल टू, आता इथे पण Tn+1 मायनस Tn, nth टर्म आहे हा आणि हा n+1 दाखवलाय, म्हणजे हा जो आहे हा फर्स्ट टर्म आणि हा सेकंड। प्रिव्हियस जो टर्म आहे तो नेक्स्ट टर्म मधून जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा आपल्याला डिफरन्स मिळत असतो। तो डिफरन्स कसा ते आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल घेऊनच बघूया की तो जर कॉन्स्टंट असेल आणि त्यावरून हा फॉर्म्युला तयार केला, डिफरन्स इज इक्वल टू Tn+1 मायनस Tn, इट इज इक्वल टू अगदी स्थिर संख्या पाहिजे ती कॉन्स्टंट, देन इट इज व्हेन इट इज कॉन्स्टंट देन इट इज एपी। आता ह्या एपी साठी
कसं आपण हे करणार ते बघूया. इथे वी हॅव गिव्हन द सिक्वेन्स 100, 70, 40, 10 अशा पद्धतीची एक सिक्वेन्स दिलेली आहे. या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म कोणता, सेकंड टर्म कोणता ते आपण बघणार आहोत. फर्स्ट टर्म इट इज T1. T1 is 100. T2, T3, T4. We give the numbers T1, T2 आणि T3. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड, फोर्थ असे टर्म्स आहेत. T2 घेतला आपण 100. We put second term is 70. First term is 100. आता यामध्ये याच्यातला जो डिफरन्स आहे तो काढायचा आपल्याला. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. आता यामध्ये पहा नेहमी आपण T2 मायनस T1 त्याची पण उदाहरणं बघायची आपल्याला. पण आधी आपण एपी आहे की नाही ते कसं ठरवणार त्यासाठी त्याचं हे बघा फॉर्म्युला कसा तयार झाला. T2 मायनस T1. आता T2 किती आहे इथे 100 आणि 70 आहे. 70 मायनस 100 किती झालं पहा. 100 मधून 70 गेले, 30 राहिले आणि ग्रेटरचं साइन म्हणजे काय आलं -30. डिफरन्स इज -30. डिफरन्स हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा 0 असू शकतो. हियर द डिफरन्स इज निगेटिव्ह. दोन टर्म मधला डिफरन्स हा निगेटिव्ह आहे. पुढच्या नेक्स्ट टर्म मध्ये पहा म्हणून तो इथे लिहिताना पहा काय केलं आपण 100 प्लस -30. 100 प्लस -30 म्हणजे लिहिताना तो काय झाला -30 इज कॉमन. इट इज द कॉमन जो आहे कॉमन नंबर की तो आपण प्रत्येक याच्यामध्ये ऍड करतोय. दिस इज अरिथमेटिक प्रोग्रेशन बिकॉज वी ऍडिंग म्हणजे ऍडिशन ही प्रक्रिया त्याच्या म्हणजे क्रिया होत आहे आणि हा डिफरन्स जो आहे तो -30 आहे. त्यासाठी पण आता फर्स्ट घेतला. आता सेकंड टर्म मध्ये पण 70 मायनस 40 म्हणजे झालं T3 मायनस T2. जेव्हा मी T3 मायनस T2 करेल म्हणजे 40 मायनस 70 काय मिळालं आपल्याला -30. इथे आता इथे -30 आपण याच्यासाठी हे केलंय की जेव्हा 70 मायनस 40 असं न होता इथे T2 हा सेकंड टर्म आहे, T3 हा थर्ड टर्म आहे. आपण T3 मायनस T2 करत आहोत म्हणजे 40 मायनस 70 किती झाले -30. म्हणजे हा जो डिफरन्स मिळालाय इट इज डिनोटेड बाय D. -30 इट इज डिनोटेड बाय D. इथे पण जो फरक आला दॅट डिफरन्स इज -30. यामध्ये पण काय डिफरन्स आलाय -30. तसंच पुढे पण पहा आता इथे फोर्थ टर्म आहे 10 मायनस 40. बघा 10 मायनस 40 म्हणजेच काय मिळालं आपल्याला तो जो डिफरन्स मिळाला तो पुन्हा -30. पुढच्या टर्म मध्ये पहा 10 हे फोर्थ टर्म आहे, हे थर्ड टर्म आहे. जेव्हा आपण 10 मध्ये -30 ऍड करणार बघा आता म्हणजे हा जो डिफरन्स आला तो किती होता -30. हा 10 मध्ये जेव्हा ऍड करणार तेव्हा किती झाले ते 10 मायनस 30 म्हणजे -20. पुढचा टर्म आपल्याला मिळाला -20. पुन्हा -20 मध्ये आता जेव्हा आपण म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा नेक्स्ट जे हे काढायचे 6 टर्म काढायचे असेल त्यासाठी पण जो डिफरन्स आहे तो डिफरन्स मेन आहे. D इज -30. प्रत्येक ठिकाणी -30 हाच डिफरन्स आलेला आहे. म्हणून तो लिहिताना पण Tn+1 हा जो फॉर्म्युला घेणार Tn+1 मायनस Tn. 10th टर्म जो आहे तो Tn+1 टर्म मधून मायनस करणार अँड इफ वी गेट द कॉन्स्टंट इट इज डिनोटेड बाय D. आता या सिक्वेन्स मध्ये D हा जो आहे तो कॉन्स्टंट आहे. जरी निगेटिव्ह आहे तरी सुद्धा तो काय -30 इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर हा इथे कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिर आहे आणि म्हणून मग त्याला आपण काय म्हणणार इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन.
अंकगणिती श्रेणी आहे. काय म्हणणार? अंकगणिती श्रेणी आहे. डिफरन्स इज कॉन्स्टंट. जो कॉमन डिफरन्स आहे, सामायिक फरक हा स्थिर आहे म्हणून. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहता, इथे देताना -7, -4, -1, 2 आणि पुढचे तुम्हाला ऍक्टिव्हिटीसाठी फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. ह्या सिक्वेन्स मध्ये निगेटिव्ह नंबर्स आहेत सगळे. बघा, -7, -4 हा झाला तुमचा फर्स्ट टर्म. T1, दिस इज T1, दिस इज T2. T2 - T1 म्हणजेच काय झालं पहा, मायनस आपण घेताना -4 -7 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, -4 + 7 दॅट इज 7 मधून 4 गेले -3 राहिले. द डिफरन्स इज 3. म्हणजे आपला जो डिफरन्स मिळाला आपल्याला तो किती मिळाला, +3. तसं नेक्स्ट मध्ये पण पहा, हा T3 आहे. T3 - T2 करूया आपण. T3 - T2 इथे लिहिलेलंच आहे. T3 - T2 ते जर केलं तर आता पहा -1 किंवा आधी लिहून घेतली, T3 - T2 म्हणजेच -1 -4 we get -1 + 4 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे इथे पण डिफरन्स काय आलेला आहे, 3. या दोन टर्म मध्ये पण डिफरन्स 3 आलेला आहे. नेक्स्ट -1 हा जो आहे, आपण पुढचा आणखी घेऊया, 2 आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येते की या दोघांमध्ये प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये द डिफरन्स इज कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट आहे. फर्स्ट मध्ये पण 3 आला, सेकंड मध्ये पण 3 येतोय आणि थर्ड जो आपण काढला त्यामध्ये पण D कॉन्स्टंट आहे तो 3 येतोय. मग आपल्याला 2च्या पुढचं जे टर्म आहे ते शोधायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, जो कॉमन डिफरन्स आहे तो तिथे ऍड करणार. 2 + 3 वी गेट 5. पुढचे नेक्स्ट टर्मचं जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर 5 + 3 8. म्हणजे धिस इज काय तुमचा कॉमन डिफरन्स. हा तुमचा कॉमन डिफरन्स की जो कॉन्स्टंट असतो. अँड व्हेन इट इज कॉन्स्टंट then that sequence is known as the arithmetic progression. जेव्हा हा कॉमन म्हणजे सामायिक फरक D ची किंमत जेव्हा स्थिर असेल तेव्हा दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते. त्यासाठीच तो फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. आणि म्हणूनच करताना काय घेतलंय पहा, आता यावरून ही जी सिक्वेन्स तयार होते ती कशी तयार होते पहा. त्यासाठी आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. तिसरी जी सिक्वेन्स आहे ती एपी आहे की नाही ते बघण्यासाठी 4 4 4. फर्स्ट टर्म पण 4 आहे, सेकंड टर्म 4 आहे, थर्ड सगळे म्हणजे पहिले जे 3 टर्म्स दिले ते सगळे 4 4 आहेत. आणि म्हणून मग फर्स्ट टर्म 4 घेतला, T2 4, T3 4. आता T2 - T1, T2 - T1, 4 - 4 काय मिळालं आपल्याला, 0. नेक्स्ट T3 - T2, 4 - 4 0. जसं इथे आपण केले, प्रिव्हियस टर्म जो आहे तो त्यामध्ये मायनस केलेला आहे. त्याच्यानुसार इथे पण जेव्हा त्यांचं सबट्रॅक्शन केलं तर डिफरन्स काय आला इथे, द कॉमन डिफरन्स इज 0. आणि म्हणूनच इथे केलं पॉझिटिव्हचं एक उदाहरण बघितलं आपण. निगेटिव्ह डिफरन्स असेल आणि डिफरन्स वेन इट इज 0 इट इज ऑल्सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तरी सुद्धा जर D ची किंमत जर 0 असेल तरी ती जी श्रेणी असते किंवा ती जी क्रमिका असते ती 0 असते. आणि म्हणून मग ह्यावरून कोणता एक सिक्वेन्स कशी ओळखणार आपण, तर त्यासाठी एक फॉर्म्युला तयार केलाय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपण केव्हा म्हणणार, सपोज A इज फर्स्ट टर्म, D इज स्मॉल d इज कॉमन डिफरन्स. असं जेव्हा असेल तेव्हा द गिव्हन सिक्वेन्स किंवा द गिव्हन अरिथमॅटिक प्रोग्रेशन वी कॅन राईट इन द फॉर्म एज A + D, A + 2D, A + 3D, A + 4D, A + 5D. हे एक प्रकारचा फॉर्म्युला तयार झाला. तो अशा पद्धतीची ती सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन ही अशा पद्धतीची असते. आणि पुढचं टर्म आपण काढू शकतो. तुम्हाला जर 4th टर्म काढायचं आहे तर A + 3D घेणार आपण. 5th टर्म काढायचं असेल तर A + 4D. अशा पद्धतीने फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ,
सगळी जी टर्म्स आहेत सगळी पदे आपण काढू शकतो. व्हेन देअर डिफरन्स इज डी जो असेल तो कॉमन असेल आणि फर्स्ट टर्म जर ए आपण सपोज केलं तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. त्यांची टर्म्स अशा पद्धतीने लिहिणार ए प्लस डी, ए प्लस 2डी, ए प्लस 3डी. याच्यावर आधारित एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुस्तकात दिली की त्यामध्ये फायनाईट आणि इनफायनाईट, फायनाईट एपी आणि इनफायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन कोणकोणते त्याचे एक एक एक्झाम्पल विचारलेलं आहे. शांत अंकगणिती श्रेणी. मग त्यासाठी एक एक्झाम्पल बघा. इथे सुरुवातीला काय 1000, 1000, 800, 600, 400, 200. आता यामध्ये जर आपण यांचा डिफरन्स जर घेतला तर बघा 1000 मधून 800 वजा करा 200 राहत आहे. नंतर 800 मधून 600 वजा केले तर 200, 600 मधून 400 वजा केले 200. म्हणजे जो डी आहे हिअर द डिफरन्स इज जो आहे तो किती 200चा आहे. डिफरन्स इज 200. प्रत्येक दोन टर्म्स मधला डिफरन्स किती आहे 200चा आहे आणि ते पण लिमिटेड आहे. नंतर संपले 0च्या नंतर डॅश नाही आणि देअरफॉर इट इज फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. शांत प्रकारची अंकगणिती श्रेणी आहे, लिमिटेड आणि प्रत्येक पद आपण लिहू शकतो, ते काढू शकतो आपण आणि त्यांचा डिफरन्स आहे तो कॉमन आहे. तसं इनफायनाईट मध्ये पहा. इनफायनाईटचं एक एक्झाम्पल पहा की इनफायनाईट जी एपी आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे त्यासाठी 10, 20, 30 असं दिलेलं आहे. तर तसं पाहिलं तर आपण इट इज डिव्हिजिबल बाय 5 आहे. 5 ने भाग जातोय तो 5 दुणे 10, इथे 5 चोक 20, 5 सख 30. म्हणजे त्यांच्यामधला जर डिफरन्स आणि डिव्हिजिबल येते बाय ऍडिशन नाही. ऍडिशन जरी हे नसेल तरी सुद्धा ते काय झालं 5 2 10, 5 4 किती झाले 20, 5 6 30, पुन्हा 5 8 म्हणजे यांच्यामधला जो डिफरन्स जो आहे तो डिव्हिजिबल बाय 5 ने डिव्हिजिबल आहे आणि ते सुद्धा कसं आहे जर डिफरन्स आहे तो कॉमन आहे. इनफायनाईट पुढचा आपण सांगू शकत नाही. 30च्या पुढे आणखी भरपूर आहे कितीतरी असंख्य इनफायनाईट नंबर्स आहेत की ते डिव्हिजिबल बाय 5 आणि म्हणूनच मग त्यासाठी त्याला इनफायनाईट एपी असं म्हटलंय. इनफायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन अनंत प्रकारची किंवा अनंत असलेली अंकगणिती श्रेणी आहे. हा जो फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू tn प्लस 1 मायनस tn दॅट इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे डिफरन्स शोधण्यासाठीचा तो फॉर्म्युला तो वापरून आपण आणि याच्यावर एपीची जी आता आपण श्रेणी बघितलेली आहे त्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती बघूया आपण. एक्सरसाइज तुमची आहे किती 3.1 त्यामधील उदाहरणं घेऊया आपण. प्रॅक्टिस सेट 3.1 मधील उदाहरणं बघूया आपण. त्यामध्ये क्वेश्चन जो फर्स्ट आहे त्या विच आर एपी कोणत्या प्रकारचे अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स आहे की नाही ते तुम्हाला विचारलेलं आहे. आणि फाइंड द कॉमन डिफरन्स डी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत आणि त्यामधील सामायिक फरक डी काढा. डी म्हणजे सामायिक फरक तो आपल्याला काढायचा आहे की जो स्मॉल याच्याने दाखवतो आपण स्मॉल डी ने दाखवलेला आहे डी. आता ह्या याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. जी पहिली क्रमिका आहे ती 2 4 6 8. सुरुवातीला आपण त्याची टर्म्स T1 T2 तुम्हाला माहिती आहे. T1 2 घेतलाय, T2 4 आहे, T3 तिसरं जे टर्म आहे ते 6 आहे आणि चौथं टर्म T4 इज 8. 1 2 3 4 चार टर्म्स दिले T1 T2 T3 T4. आता डिफरन्स काढण्यासाठी T2 मायनस T1 किंवा जो पुढचा असेल त्याच्या अगोदरच्या याच्यातून मायनस करायचं. नेक्स्ट नंबर प्रिव्हियस टर्म मधून मायनस करणार. T2 मायनस T1. आता इथे T2 आहे 4 आणि T1 आहे 2. काय मिळाला डिफरन्स 4 मायनस 2 वी गेट 2. नेक्स्ट मध्ये पहा T3 6 आहे आणि T2 आहे तो 4 आहे. 6 मायनस 4
काय झाला डी, तो पण मिळाला आपल्याला 2 मिळालाय. तसं नेक्स्ट T4 मायनस T3 8 मायनस 6 वी गेट T, म्हणजेच हा जो डिफरन्स आहे D इज इक्वल टू 2. दिस इज कॉन्स्टंट. पॉझिटिव्ह पण आहे आणि कॉन्स्टंट पण आहे. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणता असू शकतो, कॉन्स्टंट आहे. दिलेला जो सामायिक म्हणजे ज्या टर्म्स आपण बघितलेल्या आहेत त्या टर्म्स मध्ये जो फरक आहे, द कॉमन डिफरन्स D इज जो आहे तो कॉन्स्टंट आहे. आणि म्हणूनच मग इट इज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन, इट इज AP, अंकगणिती ती श्रेणी आहे. म्हणजे A डॉट P अशा पद्धतीने आपण ती थोडक्यात शॉर्ट मध्ये लिहू शकतो. तर असे हे जे आहे याच्यावर आधारित आणखी दुसरी बघूया आपण. दुसऱ्या क्रमिकेमध्ये 2 5/2 3 7/2 असे एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे त्यामधले जे टर्म्स आहे ते फर्स्ट टर्म आपला घेतलेला आपण T1 2 आहे, T2 5/2 म्हणजे हा पूर्णांक आहे, हा दुसरा अपूर्णांक आहे, तिसरा पूर्णांक आहे, चौथा अपूर्णांक आहे. म्हणजे T1 T2 T3 T4 असे 4 टर्म्स दिलेले आहेत. आता यामधील कॉमन डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. कॉमन डिफरन्स साठी T2 मायनस T1 काय मिळालं 5/2 मायनस 2. याचा आपण सबट्रॅक्शन करत असताना इथे छेदाला 1 घेतला. आता तिरकस गुणाकार करून पाहूया. किती मिळाला 5 1 जा 5 मायनस 2 दुणे 4 अपॉन किती झाले 2 1 जा 2. 5 मायनस 4 म्हणजे किती मिळाला 1/2. हा जो डिफरन्स मिळाला तो मिळाला 1/2. पुढचे टर्म बघूया. T3 मायनस T2, T3 आहे 3 मायनस 5/2. इथे पण आपण करत असताना काय करणार आहोत 3/1 मायनस 5/2 अशा पद्धतीने घेतलं. ते झाले पा तिरकस गुणाकार केला तर 3 दुणे 6 वजा 5 1 5 आणि छेद 2 1 जा 2. 6 मायनस 5 किती मिळाले 1/2. 6 मायनस 5/2 किती मिळाले 1/2. इथला जो डिफरन्स आला तो पण किती आलाय 1/2. नेक्स्ट मध्ये पुन्हा T4 मायनस T3 7/2 मायनस 3/1 घेऊया. म्हणजेच काय मिळालं आपल्याला तिरकस गुणाकार केला तर 7 1 जा 7 मायनस 3 दुणे 6 छेद 2 1 जा 2. 7 वजा 6 म्हणजेच काय मिळालंय 1/2. म्हणजे हा जो कॉमन डिफरन्स आहे द कॉमन डिफरन्स D इज कॉन्स्टंट. सामायिक फरक जो 2 टर्म्स मधला सामायिक फरक आहे तो 3 ने जे शोधलं आपण ते सगळं स्थिर आहे. अँड देअरफॉर द गिव्हन जी सिक्वेन्स आहे इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. D इज कॉन्स्टंट. देअरफॉर लिहिताना अशाच पद्धतीने लिहायचं. देअरफॉर अरिथमेटिक प्रोग्रेशन जी आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा AP आहे. आता इथे पहा दशांश चिन्ह असलेले बेरीज वजाबाकी काय त्याच्यानुसार बघू आपण कोणकोणत्या संख्या दिल्या इथे. फर्स्ट टर्म आहे T1 इज 0.3. सेकंड टर्म T2 0.33. थर्ड टर्म T3 जो आहे तो -333 घेतलेले 0.333. यामध्ये आता डिफरन्स काढण्यासाठी T2 मायनस T1 इथे पॉइंट दशांश चिन्हाची बेरीज वजाबाकी करताना कसं करणार पहा. इथे वजाबाकी करायची आपल्याला. त्यासाठी -33 जे घेतले -0.03 करायचं आपल्याला. हे करणार 0.3. ते लिहिताना डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट येईल अशी त्याची मांडणी करायची. फर्स्ट टर्म आपला जो घेतलेला याच्यामध्ये 0.33 मायनस पॉइंट डेसिमलच्या खाली डेसिमल पॉइंट येईल आणि तो जर टर्म असेल तो येणार किंवा जी संख्या असेल ती संख्या येणार. इथे काही नाही म्हणजे आपण 0 समजूया. आणि आता सबट्रॅक्शन करायचे. 3 - 0 3 3 - 3 0 आणि डेसिमल पॉइंट आणि हा 0 म्हणजे डिफरन्स किती आला 0.03.
पहिल्या दोन टर्म मधील द डिफरन्स बिटवीन द फर्स्ट टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज डी इज इक्वल टू 0.03. त्याच्यामधला सामायिक फरक तो आला. आता नेक्स्ट बघूया आपण आणखी T3 मायनस T2. या ठिकाणी पण डेसिमलचं जेव्हा आपण वजाबाकी करणार आहे डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल येईल अशा पद्धतीने रचना केलेली आहे. बरोबर ते नंबर्स तसे ठेवा की जेणेकरून तुम्हाला वजाबाकी करायला सोपं जाईल. म्हणजे ओरली करण्यापेक्षा तर व्यवस्थित डेसिमलच्या खाली डेसिमल पॉईंट ठेवा. इथे काही नाही म्हणजे 0 3 मायनस 0 वी गेट 3 3 मायनस 3 0 3 मायनस 3 0 डेसिमल पॉइंट आणि हा 0 म्हणजेच वी गेट द डिफरन्स इज 0.003. हा डिफरन्स ह्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स 0.03 आहे. त्याच्या म्हणजे सांगायचं हे काय की डिफरन्स इज नॉट सेम, इट इज नॉट कॉन्स्टंट. दोघांमध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत जे क्रमागत येणारे जे पद आहे त्या पदांची जी आपण वजाबाकी केलेली आहे आणि तो जो सामायिक फरक मिळालेला आहे तो सामायिक फरक जो आहे तो कॉन्स्टंट नाही, तो इट इज नॉट कॉन्स्टंट, तो स्थिर नाहीये. इथे 0.03 आलाय, इथे 0.003 आलाय म्हणजे आणि इथे म्हणजे इट इज नॉट कॉन्स्टंट, स्थिर नाहीये तो. अँड देअरफॉर द कॉमन डिफरन्स तो सेम नसल्यामुळे किंवा इट इज नॉट कॉन्स्टंट अँड देअरफॉर द गिव्हन जी काही सिक्वेन्स आहे जी क्रमिका आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. इट इज नॉट अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा हे जे आहे त्याला आपण म्हणतो अंकगणितीय श्रेणी नाही. अशा पद्धतीने ते लिहिणं गरजेचं आहे की डिफरन्स डी इज नॉट इक्वल टू कॉन्स्टंट अँड देअरफॉर इट इज म्हणजे गिव्हन जी सिक्वेन्स आहे इट इज नॉट एपी. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. यामधील आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. त्याच क्वेश्चन मध्ये 6 की ज्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते आपल्याला शोधायचं आहे. ह्या क्रमिकेमध्ये -1/5 -1/5 अशा पद्धतीने तुम्हाला सगळे टर्म्स दिलेले आहेत. यामध्ये आपण आता T1 T2 T3 अगोदर दिलेले टर्म्स लिहून घ्यायचे. T1 किती आहे -1/5, T2 -1/5. आता आपला डिफरन्स जो काढणार आपण तो कसा T2 मायनस T1. T2 किती घेतलाय -1/5 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे -1/5. आता इथे काय होईल पहा -1/5 मायनस मायनस प्लस झाले +1/5 म्हणजेच किती झाले -1/5 +1/5 0. जसं +5 -5 0 येतं तसं इथे काय केलं आपण सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस केलं तर वी गेट D इज इक्वल टू 0. हा जो डिफरन्स मिळाला तो 0 मिळाला. आता पुढच्या नेक्स्ट याच्यामध्ये बघू T2 मायनस T1 घेतला. आता T3 मायनस T2 घेऊया आपण. T3 मायनस T2 यासाठी ते पण मायनस आहे -1/5 मायनस पुन्हा -1/5 हे टर्म सारखे आहेत. पुन्हा अशा पद्धतीने -1/5 प्लस 1/5 इज इक्वल टू 0. म्हणजे हा जो डिफरन्स आहे हा सुद्धा कसा आलाय कॉन्स्टंट आलाय. दोन्ही जे आहे ते सेम आहे. द डिफरन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इज 0 अँड इट इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर काय झालंय इट इज द गिव्हन सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दोन पदांमधील फरक हा स्थिर आहे. डी ची किंमत जी आहे ती स्थिर असल्यामुळे दिलेली जी श्रेणी क्रमिका आहे ती अंकगणितीय श्रेणी आहे. आता पुढचं जे उदाहरण आहे ते अंडररूट म्हणजे वर्गमूळाची जे संख्या आहेत त्या संख्या दिल्यामुळे फक्त वजाबाकी करताना थोडं सांभाळून करायचं म्हणजे त्यानुसार मग फरक काढायचा आहे. आणि ही पण अंकगणितीय श्रेणी आहे की नाही ते बघायचं आपल्याला. फर्स्ट टर्म T1 घेतला आपण 3 T2 आहे 3 प्लस √2 3 अधिक वर्गमुळात 2. तिसऱ्या टर्म मध्ये काय 3 अधिक 2 वर्गमुळात 2. T3 घेतलं 3 प्लस 2√2 आणि फोर्थ टर्म 3 प्लस 3√2 त्यांची घेतली T1 T2 T3 आणि T4. फर्स्ट आपण डिफरन्स काढूया T2 मायनस T1. T2 काय आपला
3 प्लस √2 मायनस T1 इज 3 मायनस 3 झालं 0 राहिला, फक्त काय शिल्लक राहिला डिफरन्स आला √2. तसं 3 जो आहे थर्ड टर्म जो आहे T3 मायनस T2 3 प्लस 2 √2 आहे 3 प्लस 2 √2 मायनस सेकंड टर्म आहे 3 प्लस √2. आता याची वजाबाकी करताना इथे हे केलं आपण, इथे करून दाखवलेलं आहे. इथे पण 3 प्लस 2 √2 उभ्या पद्धतीने केलं की लवकर लक्षात येईल. मायनस 3 आणि हा मायनस इथे झाल्यानंतर तो मायनस होतो, म्हणजे 3 मायनस 3 0 आणि हे 2 मायनस 1 इथे काही नाही म्हणजे 1 समजायचंय. √2 एकच √2 आहे, √2 आहे तो 2 √2 मधून 1 √2 2 मायनस 1 गेला 1 राहिला म्हणजे 1 √2 दॅट इज √2 म्हणून तो डिफरन्स आलाय √2. तसं इथे T4 मायनस T2 मायनस T2 साठी पण पहा 3 प्लस 3 √2 मायनस 3 प्लस 2 √2. हा असं बघितलं, हा ब्रॅकेट जर केला आपण तर तुम्हाला वजाबाकी करायला सोपं जाईल. ते कसं केलंय पहा, वजाबाकी केल्यानंतर हा -3 आणि हे काय होणार प्लस मायनस मायनस होणार, म्हणून मग इथे -3 मायनस 2 √2 3 मायनस 3 0 झाले 3 मायनस 3 √2 मायनस 2 √2 किती झाले ते 1 √2 म्हणजेच √2. तर त्याचा जो फरक आला तो सुद्धा कसा आलेला आहे √2. म्हणजे फर्स्ट कॉमन डिफरन्स इज √2, सेकंडचा कॉमन डिफरन्स जो काढला दोन टर्म्स मधला तो पण √2. इट इज कॉन्स्टंट. दिलेलं त्या क्रमिका आहे त्या क्रमिकांमधील पदांचा जो फरक आहे सामायिक फरक आहे तो कॉन्स्टंट आहे, तो स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा इट इज द डिफरन्स इज कॉन्स्टंट देअरफॉर इट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन 2, त्या क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला जेव्हा फरक डिफरन्स दिलेला असणार, फरक दिलेला असेल आणि तुम्हाला ए टर्म वगैरे असे दिले असेल तर त्यापासून अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं बनवायचं तो नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्या भागात बघूया. थँक्यू.